म्हणजे पारंपरिक गर्भसंस्कारांमध्ये मंत्रोच्चार, जाप किंवा आणखीन भरपूर साऱ्या काही ॲक्टिव्हिटीज सांगितल्या गेलेल्या. तर आजच्या वर्किंग विमेनला ते करणं फार मुश्किल आहे. तर रिसर्चमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला वयाच्या 50व्या वर्षी जर डायबिटीज होत असेल तर त्याचं रूट हे डिलिव्हरी झाली, आम्ही बाळाला चेक केलं आणि वी गॉट सरप्राईज की बाळाच्या हृदयामध्ये कोणतंही होल राहिलेलं नव्हतं. सो हिलिंगच्या या प्रोसेसचा फायदा मला वाटतं की या गर्भवती महिलांना होतो आणि ज्याच्यामुळे एपिजेनेटिक्स काय सांगतात की DNA चेंज होतो, DNAमध्ये परिवर्तनच होतात. आणि ते परिवर्तन कशामुळे होतात तर कामाच्या ठिकाणी स्ट्रेस नाही पाहिजे. आणि गर्भवती महिला आज ज्या कोणी आहेत आणि त्या जर का वर्क प्रेशरमध्ये स्ट्रेसमध्ये असतील तर मला वाटतं की तो जॉब बिनकामाचा आहे. बाळ का हवं याचं कारण मिळतं, तो पर्पज मिळतो. त्या पर्पजनंतर ॲटोमॅटिकली दोघांमधलं रिलेशन्स, तो हॅपीनेस, ते एन्व्हायरमेंट, सगळ्या गोष्टी बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. तर आम्ही आज आमच्या कम्युनिटीमध्ये 35,000+ डिलिव्हरीज झालेली लोक आम्ही पाहिलेले आहेत. ऑलमोस्ट अशी एखादीही केस आम्हाला रिपोर्ट नाही आहे आत्तापर्यंत की जे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये. आणि या स्टडीमध्ये असं लक्षात येतं की ज्या महिला हे ट्रान्स ऐकत होत्या, त्या या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या, दररोज त्या येणाऱ्या बाळासाठी म्हणून टास्कमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत, अशा महिलांना कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन आणि स्लीप डिसऑर्डर्स नाही आहेत. सो यू मेन्शन GAC, तर काय म्हणजे कसं असतं वर्कशॉप, किती दिवसांचं असतं आणि सपोर्ट कसा असतो, इफ यू कॅन एक्सप्लेन. ज्या इमोशन्स आहेत, हाऊ टू कंट्रोल दॅट इमोशन्स, हाऊ टू सेलिब्रेट दिस मुवमेंट, हाऊ टू इन्व्हॉल्व इन ॲक्टिव्हिटीज, कोणत्या ॲक्टिव्हिटीज नेमक्या करायच्यात याच्याबद्दलचं नॉलेज नाही आहे. आज मला सांगायला खूप अभिमान वाटतो की लगभग 300पेक्षाही अधिक MBBS गायनेकॉलॉजिस्ट आज आमच्याकडे गर्भसंस्कार करतात. पालकांना असं वाटतं की मग बाळ अजून यायचं आहे, मग आत्तापासूनच त्याच्यावरती आम्ही लादायचं का? तर इथे प्रश्न लादण्याचा नाहीच आहे. बाळासाठी पहिला गुरु जर कोण असेल तर ती आई आणि तो पिता आहे. थोडक्यात काय, उगवल्यानंतर ते कशाचं झाड आहे हे शोधण्यापेक्षा पेरतानाच कशाचं पेरताय ना, कशाचं पेरायचं आहे हे नियोजन करून पेरा. सो आई जोपर्यंत जिजाऊ बनत नाही तोपर्यंत शिवबा जन्म घेणार नाही आहेत. सो पहिल्यांदा आपल्याला जिजाऊ बनवली पाहिजे. Sassy Sakis here, let's get loud. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार, सासी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. गर्भसंस्कार हा विषय आपण पारंपरिक पद्धतीने ऐकला आहे, पण आज काळ बदलला आहे. AI, वेअरेबल डिव्हायसेस या सगळ्यांच्या काळामध्ये आज गर्भसंस्कार पण इव्हॉल्व्ह होतोय का? आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गर्भसंस्कार कोच डॉक्टर विष्णू माने. डॉक्टर विष्णू माने इज फेमसली नोन ॲज मदर्स मॅन. हॅलो, वेलकम डॉक्टर विष्णू. नमस्कार. तुमचं सासी सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर तुमच्या इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये आणि आजकाल जी विअरेबल टेक्नॉलॉजी असते, ॲपल वॉच वगैरे, तर गर्भसंस्काराचे परिणाम आपण या विअरेबल टेक्नॉलॉजीच्या मदतीने मोजू शकतो का? गर्भसंस्कारांचे परिणाम नाही मोजू शकत, बट गर्भसंस्कारांमध्ये मदत करणाऱ्या काय ॲक्टिव्हिटीज आपण वेअरेबलमध्ये मोजू शकतो. उदाहरणार्थ जसं स्ट्रेस, कारण गर्भवती महिलेचा स्ट्रेस हा गर्भात वाढणाऱ्या बाळावरती खूप मोठा इम्पॅक्ट करत असतो. सो तिचा हॅपीनेस बाळाला गर्भात घडवत असतो. सो तो स्ट्रेस फॅक्टर आपण जरूर काउंट करू शकतो वेअरेबल्समध्ये. ओके, येस, स्ट्रेस लेवल्स येतात त्याच्यात. ओके, सो तेच म्हणजे जसं आपण म्हणतो की जे ट्रेडिशनल गर्भसंस्कार जे आपण करतो त्याच्यामध्ये मंत्र आणि ह्याला भरपूर महत्त्व आहे. सो मंत्र किंवा जे जप आपण करतो किंवा या सगळ्या ध्वनी लहरींमुळे बेसिकली आपलं कॉर्टिसॉल कमी होतं. बरोबर. तर ते मेजर करता येऊ शकतं का की या वेअरेबल जे काही टेक्नॉलॉजी? चांगला प्रश्न आहे, कारण मला वाटतं पहिल्यांदा कोणीतरी हा प्रश्न मला विचारत आहे. कारण टेक्नॉलॉजी बदलते. जसं पारंपरिक गर्भसंस्कारांबद्दल अनेकदा बोललं जातं, पण आता मॉडर्न जशी परिस्थिती बदलते, ऑडिओ डिव्हायसेस वेगळे आले, मोबाईल फोन्स आले, स्मार्टफोन्स आले. सो हे टेक्नॉलॉजी आपण ॲडॉप्ट करत चाललो आहे. तसं हे गर्भसंस्कारसुद्धा अपग्रेड होत चाललेलं आहे. म्हणजे पारंपरिक गर्भसंस्कारांमध्ये मंत्रोच्चार, जाप किंवा आणखीन भरपूर साऱ्या काही ॲक्टिव्हिटीज सांगितल्या गेलेल्या, बट आता तसं करता येईल का? तर आजच्या वर्किंग विमेनला ते करणं फार मुश्किल आहे. घरी बसून या पद्धतीनं काही करायचं आहे, त्यासाठी वेळ द्यायचा आहे, दररोज त्या गोष्टी रिपिटेटिव्हली करायच्या आहेत, हे फार मुश्किल होतं. बट टेक्नॉलॉजीमुळे हे आता इझी झालेलं आहे. जसं आपणच GAC ॲप आहे, गर्भसंस्कार चॅलेंज ॲप आहे, त्या ॲपच्या माध्यमातून घर बसल्या तिच्या वेळेत तिला ऑफिसला जात असताना, ऑफिसमधून येत असताना, लंच ब्रेकमध्ये, टी ब्रेकमध्ये असे छोटे छोटे टास्क कंप्लीट करता येतात आणि संपूर्ण त्या दिवसभरात तिला बाळाशी अटॅच होता येतं.
सो हा टेक्नॉलॉजीचा चांगला वापर आहे. बरोबर. आणि याच्या वर्सेस जसं तुम्ही व्हेरिएबल सांगितलं तर स्ट्रेस लेवल जो आहे तो गर्भवती महिलेचा कॉर्टिसोल वाढवतो. आणि तो जर कमी करायचा असेल तर जसं की काही म्युझिक्स आहेत. सो म्युझिक्स काय करतात तर तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस करतात. आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात त्यावेळेला ॲटोमॅटिकली पीस आणि स्टॅबिलिटी त्या गर्भवती महिलेला मिळते आणि महिलेसोबत तिच्या प्लासेंटाशी जोडलेल्या त्या बाळालासुद्धा मिळते. सो याचा निश्चित चांगला फायदा होतो. सो ही टेक्नॉलॉजी आज मी म्हणेन की प्रत्येक गर्भवती मातेसाठी वरदान आहे. सो बेसिकली स्ट्रेस लेवलवरून वी कॅन फिगर इट आउट की Yeah. आईची मानसिक स्थिती काय आहे किंवा त्या तिच्या आत जे काय स्ट्रेस असतो तो कमी झाला आहे की नाही युझिंग ऑल द येस. मी याला एक एक्सटेंडेड थोडंसं ॲड करेन की स्ट्रेस लेवल जेव्हा आपण म्हणतो ना की स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे. आज जर पाहिलं तर महाराष्ट्रातलीच परिस्थिती घेतली तर ऑलमोस्ट 12 to 15% बाळं बाय बर्थ जसं की ADHD असेल, ऑटिस्टिक असेल अशी बाळं जन्माला येतात. सो याचं जेव्हा आपण रिसर्च करतो, याचं रिझन फाइंड आउट करतो तर रिझन काय सापडतं? ऑटिझमला रिझन हा स्ट्रेस आहे. गर्भात आई जेव्हा स्ट्रेस्ड असते त्याच्यामुळे अशा प्रकारचे इश्यूज त्या बाळांवरती होतात. इवन काही रिसर्चेस मी वाचत होतो त्या रिसर्चमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला वयाच्या 50व्या वर्षी जर डायबिटीज होत असेल तर त्याचं रूट हे ते बाळ गर्भात असताना आईला निर्माण झालेला स्ट्रेस आहे. सो आईकडून त्या 9 महिन्यांमध्ये बाळाला फक्त शरीर नाही मिळत आहे. सो तर DNA जे आपण म्हणतो त्या DNAच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी बाळाला मिळत असतात. म्हणजे आज 9 महिन्यांचा तुमचा प्रवास जन्मानंतरच्या बाळाच्या आयुष्यामध्ये त्याच्या हेल्थमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युटर आहे. आणि स्ट्रेसमुळे जसं जे की कॉर्टिसॉल लेवल्स जर वाढल्या तर बाळाला नाळेच्या माध्यमातून जे काही फिडिंग होत आहे, बाळाला जे सप्लिमेंट्स जात आहेत, सो तिथे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि बरेचदा मग बाळांची ग्रोथ थांबते आणि ते वाढीचा वेग मंदावला की बाकी खूप साऱ्या गोष्टींवरती परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतं. आणि हे अनेक असे रिसर्चेस याच्यावरती आहेत. बरोबर. सो जसं आपण म्हटलं आईकडून आईची जी काय स्थिती असेल त्याच्यानुसार बाळाचे DNA घडत असतात. सो असा कुठला स्पेसिफिक टाईम पिरियड असतो का की जेव्हा मे बी आईचं काय म्हणूयात सबकॉन्शियस माइंड खूप ॲक्टिव्ह असतं आणि इफ यू डू दिस ॲक्टिव्हिटीज गर्भसंस्काराच्या ज्या काही आहेत ते जास्त इफेक्टिव्ह असू शकेल? सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह असतं का तर मी म्हणून प्रत्येकाचं असतं. बट तुम्ही त्याचा वापर ह्या प्रेग्नन्सीमध्ये जर का केलात म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड मला वाटतं की प्रत्येकजण वाचलं, सिक्रेट वाचलं असेल, बघितलं असेल. आपण ह्या गोष्टी ऐकल्या पण त्या वापरतो का तर वापरत नाही. पण त्याचा जर वापर केला आणि विशेषतः प्रेग्नन्सीमध्ये वापर केला तर त्याचा खूप चांगला परिणाम झाल्याचं बघायला मिळतात. आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत. किमान 1000+ माझ्याकडे केस स्टडीज आहेत की नॉर्मली 5व्या महिन्यात किंवा 7व्या महिन्यातल्या ॲनॉमली स्कॅनिंगमध्ये बाळाच्या हृदयामध्ये कुठेतरी होल आढळलेलं आहे. आणि त्यानंतर मग आई पॅनिक होते किंवा घरचे सगळेच ऑब्व्हियसली पॅनिक होतात. मग त्या कंडिशनला जेव्हा आई स्वतःशी कनेक्टेड राहते, सबकॉन्शियस लेवलला स्वतःशी कनेक्ट होते, अफर्मेशन्स किंवा व्हिज्युअलायझेशनचा उत्कृष्ट वापर करते, तर अशा काही केसेस लक्षात आल्या की हे रिव्हर्स झालेलं आहे. डिलिव्हरीनंतर म्हणजे नाशिकमधला एक किस्सा आहे. नाशिकमध्ये ऑफलाईनला माझं जिजाऊंचं बाळकडू ही कार्यशाळा सुरू होती आणि त्या कार्यशाळेमध्ये एक डॉक्टर कपल म्हणजे आमची GSE मॉम ज्यांनी प्रेग्नन्सीमध्ये हे गर्भसंस्कार घेतलेले होते ती आई खास भेटण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी म्हणून आलेली. तर ती आई स्टेजवर येऊन, स्वतः डॉक्टर आहे, ती आई स्टेजवर येऊन सांगत होती की सर मी आजपर्यंत कोणाला शेअर केलं नाही पण अशी एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आज. म्हटलं काय होतं? तर आईने सांगितले की सर 7व्या महिन्यात ॲनॉमली स्कॅनिंगमध्ये आम्हाला आमच्या बाळाच्या हृदयामध्ये होल सापडलं. बिंग अ डॉक्टर आम्ही दोघं मेडिको असल्यामुळे आम्ही थोडंसं पॅनिक झालो. आता करायचं काय? अनेक फ्रेंड्सना विचारलं बट काहीच करू शकत नव्हतं. मग पर्यायच नव्हता. त्यामुळे तुम्ही सांगितलेल्या या व्हिज्युअलायझेशनच्या ॲक्टिव्हिटीज, ॲफर्मेशन्स, तुमचे ट्रान्स या ॲक्टिव्हिटीज मी सातत्यानं करत राहिले, पॉझिटिव्ह राहिले आणि सातत्यानं व्हिज्युअलायझेशनमध्ये मी पाहत होते की माझ्या बाळाचं हृदय अगदी नॉर्मल होत आहे. सो तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती ॲक्टिव्हिटी मी करत राहिले. डिलिव्हरी झाली, आम्ही बाळाला चेक केलं आणि वी गॉट सरप्राईज की बाळाच्या हृदयामध्ये कोणतंही होल राहिलेलं नव्हतं. सो अशा एक नाही तर मी 1001 केसेस सांगू शकतो. अनेक महिलांनी ह्या अशा केसेस आम्हाला सांगितल्या. त्यातूनही अजून एक उत्कृष्ट अशी एक केस स्टडी आहे. चंदीगडमधून चारू नावाच्या मॅडम आमच्याकडे जॉईन झालेल्या होत्या 2022ला. जॉईन झाल्यानंतर हार्डली 8-1 दिवसामध्ये त्यांचं ॲनॉमली स्कॅनिंग होतं 5व्या महिन्यातलं. 18व्या वीकमध्ये त्यांनी ॲनॉमली स्कॅनिंग केलं आणि त्या स्कॅनिंगमध्ये मला वाटतं हे स्कॅनिंग पहिलं 7 ऑक्टोबर 2022ला केलं
तर पहिल्या स्कॅनिंगमध्ये बाळाच्या ब्रेनमध्ये काही स्वेलिंग्स आणि फ्लूइड आढळले आणि मग ते रिपोर्ट्स आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ब्रेनलाच इश्यू आहे, तर तुम्हाला कंटिन्यू करण्यात म्हणजे कंटिन्यू नाही केलं पाहिजे, तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल. आई घाबरली, कारण 10 वर्षानंतरची त्यांची पहिली प्रेग्नन्सी होती आणि प्रेसियस प्रेग्नन्सी होती आणि एवढे 18 वीक झाल्यानंतर आज डॉक्टर सांगतायत की तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल. आई गिवअप नाही करू शकत आहे. आईला वाटलं रिपोर्ट चुकले असतील. 8 ऑक्टोबर 2022ला पुन्हा टेस्ट केल्या, पुन्हा आलेले रिपोर्ट सेम होते. मग आता करायचं काय? आई माझ्याशी डिस्कस केलं की सर असे प्रॉब्लेम्स आहेत, काय करता येईल? आईला एकच सांगितलं की आपण मेडिकल रिपोर्ट डिनाय करू शकत नाही, बट देर इज अ वन वे. आई म्हणली काय वे आहे? म्हटलं आज तुम्ही अर्ली ॲनॉमली स्कॅनिंग केलेलं, अजून तुमच्याकडे काही दिवसांचा वेळ आहेच. अबॉर्ट करायचं नाही करायचं हा डिसिजन घेण्यासाठी काही दिवसांचा अजून अवधी आहे. वाय डोंट यू युटिलाइज दिस टाईम टू व्हिज्युअलाइज अँड ऑल दिस ॲक्टिव्हिटीज. मी काही ॲक्टिव्हिटीज सजेस्ट केल्या. म्हटलं हे करा तुम्ही प्रामाणिकपणे. झाल्यानंतर रिटेस्ट करूयात आणि रिटेस्टचे जे रिपोर्ट येतील ॲज पर दॅट रिपोर्ट यू टेक अ डिसिजन. आई तयार झाली. पुढचे 20 दिवस रिगरसली चारू मॅडमने अगदी सगळ्या ॲक्टिव्हिटी व्यवस्थित केल्या, व्हिज्युअलाइज व्यवस्थित केलं. 20 दिवस अगदी व्यवस्थितपणे सगळं हे फॉलो केलं. 21व्या दिवशी रिटेस्ट केली आणि रिटेस्टनंतर जे रिपोर्ट आले ते ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेत. आजही रिपोर्ट आमच्याकडे प्रिझर्व केलेले आहेत. म्हणजे 20 दिवसात येस, 20 दिवसात. आणि याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे म्हणजे हे मी का सांगतोय? बिकॉज जेव्हा गर्भवती स्त्रीच्या शरीरामध्ये जेव्हा ते बाळाचं शरीर वाढतं तर ते वाढणारं शरीर कोणी बाहेर येऊन वाढतं आहे का? नाही वाढवत आहे. पित्यानं फक्त बीज दिलेलं आहे. तो आलेला बीज जेव्हा स्त्रीगर्भाशी जोडला गेलेला आहे, तो वाढवण्याचं काम, त्याला आकार देण्याचं काम कोण करत आहे? तर तुमचं ॲटोनॉमस सिस्टीम. स्त्रीला जी नवनिर्माण करण्याची शक्ती मिळालेली आहे, तिच्या गर्भामध्ये बाळ वाढतं आहे, तर ती जागरूकपणे नाही तर ॲटोनॉमस सिस्टीममध्येच ती आहे आणि त्या सिस्टीमप्रमाणे स्त्रीगर्भामध्ये ते बाळ वाढत आहे. सो आपली ओन ॲटोनॉमस सिस्टीम, ज्याला आपण OS म्हणून, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून, तर त्याच्याप्रमाणे ते बाळ गर्भात वाढत आहे. मग ते वाढत असताना जर आई सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट झाली आणि ती स्वतः आपल्या सबकॉन्शियस माइंडला तशा सूचना देत राहिली तर त्याचा उत्कृष्ट परिणाम झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आपल्या बॉडीला स्वतःला हील करण्याची टेंडन्सी आहे. आतमध्ये जे काय होतं तर ते हील कोण करतं? आपली बॉडीची ती टेंडन्सी आहे. मग आतमध्ये ते बाळ बनत असताना प्रोसेसमध्ये तशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स त्या सबकॉन्शियस माइंडला जर दिल्या, त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये टाकल्या, तर तसंच ते उत्कृष्ट बाळ गर्भामध्ये बनतं. आणि त्यासाठी ही व्हिज्युअलायझेशनची प्रोसेस खूप उत्कृष्ट काम करते. सो हिलिंगच्या या प्रोसेसचा फायदा मला वाटतं की या गर्भवती महिलांना होतो आणि ज्याच्यामुळे भविष्यात येणारे असे अनेक धोके, संभाव्य धोके टाळल्या गेल्याचं आमच्याकडे अनेक केसेस आम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे याच्याशी जोडलेला पुढचा प्रश्न की जसं आता आईच्या सबकॉन्शियस माइंड आणि ते हिलिंग वगैरे सगळं माइंड थ्रूच झालेलं आहे. बरोबर. तर या गर्भसंस्कारामुळे बाळाचे जीन्स आणि एपिजेनेटिक्स याच्यामध्ये पण काही फरक निश्चितच होतो. बिकॉज सायन्स काय सांगतं? मुळात एपिजेनेटिक्स आहे तरी काय? एपिजेनेटिक्स हे सांगतात की पूर्वी असं म्हटलं जायचं की बाळावरती जो काही परिणाम होतो तो आईवडिलांच्या DNA चा परिणाम होतो. सो आत्ताचे रिसर्च, मला वाटतं की 1997ला पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये एक रिसर्च झाला आणि त्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की बाळाच्या जडणघडणीमध्ये किंवा बाळाच्या बुद्ध्यांकांमध्ये आईवडिलाच्या DNA चा जो काही सहभाग असतो तो फक्त 34% आहे, 34%. रेस्ट 66% हे वातावरणातून, आईला त्या 9 महिन्यांमध्ये मिळालेल्या वातावरणाचा परिणाम आहे. सो एपिजेनेटिक्स काय सांगतात की DNA चेंज होतो, DNAमध्ये परिवर्तनच होतात. आणि ते परिवर्तन कशामुळे होतात? तर आईला त्या काळामध्ये मिळालेलं जे काही एन्व्हायरमेंट आहे त्याला स्कॅरी, पेनफुल, स्ट्रेसफुल असं एन्व्हायरमेंट मिळालं तर त्याचा तसाच विपरीत परिणाम होणार आहे. तिला चांगलं वातावरण मिळालं तर त्याचाही चांगला परिणाम झालेला जसं बघायला मिळतं. आणि म्हणून ते चांगलं एन्व्हायरमेंट तिच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि बरेचदा आईला असं कन्फ्युजनही राहत असेल ना गर्भसंस्कार करताना की मी जे करते ते बरोबर करते आहे की नाही, किंवा मी चालते, मी योगा, जे पण कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या जर मी चुकीच्या केल्या तर त्याचा काही विपरीत परिणाम होईल का? आज खरं सांगायचं तर जेव्हा मोस्टली गर्भवती महिला कुठे असतात तर यूट्यूबला असतात, बरोबर. आणि यूट्यूबवरती तुम्ही कोणताही टॉपिक घ्या त्याचे 2 उत्तरं तुम्हाला मिळतात, एक राईट आणि एक रॉंग. म्हणजे कन्फ्युजिंग. जेव्हा तुम्ही यूट्यूबवरचे काही व्हिडिओज पाहतात, पहिला व्हिडिओ पाहिला की तुमचा माइंडसेट होतं दिस इज गुड, हे बरोबर आहे. दुसरा पाहिला की दुसरे सांगतात की नाही हे हार्मफुल आहे, अँड देन यू गॉट कन्फ्युज्ड. सो मोस्टली प्रेग्नन्सीसारख्या प्रेसियस अशा या जर्नीमध्ये मेंटर्स असणं खूप महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे.
तुम्हाला ज्या गोष्टी अचीव करायच्या असतात ना, त्या जर उत्कृष्ट आणि बेस्ट कमी टाईममध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट्स हवे असतील तर फक्त प्रेग्नन्सीचंच नाही आहे, तर लाईफमध्ये त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला कोचेस असले पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही कोचेस हायर करता, कोचेस निवडता, तेव्हा तुमचं लाईफ इझी बनतं आणि खूप कमी कालावधीमध्ये खूप चांगल्या गोष्टी तुम्ही अचीव करता. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा, कारण हे बाळ त्या स्त्रीच्या युट्रसमध्ये परत कधीही येणार नाही आहे. हे 9च महिने निसर्गाने तिला दिलेले आहेत, त्या बाळाला दिलेले आहेत. मग जेव्हा तुमच्या म्हणजे पतिपत्नींच्या प्रेमाचं प्रतीक तो अंश त्या स्त्रीच्या गर्भामध्ये 9च महिन्यांसाठी आलेला आहे, परत तो कधी येणार नाही, आयुष्यात कधी येणार नाही. मग त्या 9 महिन्यांची व्हॅल्यू लक्षात घेऊन त्या 9 महिन्यांना बेस्टच बनवण्याचा संकल्प प्रत्येक पतिपत्नीने आजच्या केला पाहिजे. बरोबर. कारण की ते 9 महिने लगेच निघून जातात आणि त्याला परत काहीच नाही. नो ऑप्शन, नो रिव्हर्स. गर्भसंस्कार म्हटलं की आई हा मेन फोकस असतो. म्हणजे बरोबर. ज्याही काही गोष्टी करायच्या त्या आईनी करायच्या आहे. पण त्याचबरोबर वडिलांच्या ज्या काही त्यांचा स्ट्रेस असतो, भीती असते, ह्याचाही परिणाम बाळावर होतो. वडिलांच्या इंडिव्हिज्युअल स्ट्रेसचा होतो, पण कधी जेव्हा वडील बीज देत आहेत. बट नॉर्मली एकदा कन्सिव्ह झालं, ते बाळ स्त्री गर्भाशी अटॅच झालं की त्यानंतर मात्र वडिलांच्या इंडिपेंडंट स्ट्रेसचा बाळावरती डायरेक्ट असा काही परिणाम होत नाही. पण वडिलांच्या स्ट्रेसचा इनडायरेक्ट परिणाम होतो, कारण वडील स्ट्रेसमध्ये असतील तर आई स्ट्रेसमध्ये जाणार आहे, आणि आई स्ट्रेसमध्ये असेल तर बाळ स्ट्रेसमध्ये जाणार आहे. याचं कारण असं आहे की बाळ हे डायरेक्टली प्लॅसेंटाशी जोडलं गेलेलं आहे. आणि जेव्हा ती नाळ जोडलेलं आहे, ते बाळ त्या स्त्रीच्या प्लॅसेंटाशी डायरेक्टली जोडलेलं आहे, तेव्हा ते बाळ कोणतं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाही आहे. त्या स्त्रीच्या शरीराचा एक हिस्सा आहे, तिचं अंग आहे ते. ज्या दिवशी ती डिलिव्हरी होईल, नाळ कापू, त्या दिवशी ते इंडिपेंडंट पर्सनॅलिटी बनतं. सो टिल दॅट टाईम जोपर्यंत ते जोडलेलं आहे, तेव्हा डायरेक्टली परिणाम आणि प्रभाव हा आईच्या भावनांचा होत असतो, आईच्या स्ट्रेसचा होत असतो, प्रत्येक गोष्टींचा, अगदी आईच्या खाण्यापिण्याचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम होत असतो. वडिलांचा परिणाम कसा होतो, तर वडिलांमुळे आईला जे काही वातावरण मिळतं, पॉझिटिव्ह मिळालं, हॅपीनेस मिळालं, एन्करेजमेंट मिळाली, ॲप्रिशिएशन्स मिळाले, तर डेफिनेटली आई हॅपी राहणार आहे. आणि आई हॅपी असेल तर बाळ हॅपी राहणार आहे, बाळालाही त्याचा चांगला परिणाम होणार आहे. मी वडिलांच्या रोलबद्दल, कारण बरेचदा मला हा प्रश्न विचारला जातो की सर वडिलांचा रोल काय, तर वडिलांचे 2 रोल आहेत. एक डायरेक्ट रोल आहे, तो म्हणजे बीज देण्याचा. सो बीज देत असताना वडिलांच्या ज्या कंडिशन्स आहेत, हॅबिट्स आहेत, वडिलांचे जे काही पॅटर्न्स आहेत, दॅट अगेन मॅटर. आणि म्हणून गर्भसंस्कारांच्या आधी जेव्हा बीजसंस्कार येतात, तर त्या बीजसंस्कारांमध्ये नॉर्मली कमीत कमी 90 दिवस म्हणजे 3 महिने पित्याचं डिटॉक्सिंग असलं पाहिजे, त्या पत्नीचं डिटॉक्सिंग असलं पाहिजे. म्हणजे काय डिटॉक्सिंग म्हणजे काय, फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर वैचारिकदृष्ट्यासुद्धा. सो ती शुद्धता ठेवून बाळाविषयी म्हणजे तो विचार करून, दोघांनी चर्चा करून देन बाळासाठी जेव्हा कन्सिव्ह करण्यासाठी प्रयत्न करतील, आणि ते जे काही म्हणजे बाळ येईल ते निश्चितच चांगलं असेल, आणि त्याच्यामध्ये मग ॲबॉर्शन्स होणं किंवा मिसकॅरेजेस होणं, ह्या बाकीचे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होणं, याच्या शक्यता खूप कमी राहतात. म्हणून प्लॅनिंग आधीपासूनच झालं पाहिजे. प्लॅनिंग झालं नाही म्हणजे तुम्ही आता कन्सिव्ह केलं आणि जर तुम्ही पुढे आहात तर गर्भसंस्कार हे मस्ट आहेत. कारण या 9 महिन्यांमध्ये ही आई आपल्या बाळाला आयुष्यभराची शिदोरी देत असते. सो जसं मी म्हणतो आहे की पहिला रोल पित्याचा आहे, तो म्हणजे डायरेक्ट रोल. सो डायरेक्ट रोल करत असताना 3 महिने दोघांनी प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, अगदी खाण्यापिण्याच्या सवयींपासून प्रत्येक गोष्टींना. आणि इनडायरेक्ट रोल जो सेकंडरी रोल आहे, तो म्हणजे त्या स्त्रीला वातावरण देण्याचा, तिला एनकरेज करण्याचा. कारण प्रत्येक पित्याला मी ते सांगू इच्छितो की जी गर्भवती स्त्री आहे, पत्नी आहे, ती या 9 महिन्यांमध्ये सफर करणार आहे. हार्मोनल इम्बॅलन्सेस जे काही तिच्यामध्ये होत आहेत, त्याच्यामुळे तिचे अपडाऊन्स होणार आहेत, मूड स्विंग्स होणार आहेत. आणि हे कुठेतरी समजावून घेऊन तिला मॅक्झिमम आनंद कसा देता येईल, कारण ती हॅपी असेल तरच गर्भातल्या बाळाची वाढ चांगली होणार आहे, किंबहुना गर्भातल्या बाळाच्या त्या बौद्धिक क्षमता, अंतर्गत व्यक्तिमत्व, या प्रत्येक गोष्टींवरती परिणाम होणार आहे. त्यामुळे ते 9 महिने भलेही तिच्याकडून काही गोष्टी होत असतील तर तिला समजून घेऊन तिथे सपोर्ट केला पाहिजे. आणि तो सपोर्ट फक्त पित्याकडूनच नाही आहे, तर इनलॉज असेल, इनलॉजकडून पाहिजे. आज ती गर्भवती महिला एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करत असेल तर मला वाटतं की कॉर्पोरेटमध्ये सुद्धा गर्भवती महिलांसाठी छानसं असं एन्व्हायरमेंट असलं पाहिजे. जसं तुमचा स्टुडिओ आहे, असं छानसं एन्व्हायरमेंट दिलं पाहिजे. तिला दररोज तिच्या टेबलवरती फ्लॉवर्स ठेवले पाहिजे, येण्या जाणाऱ्यांना प्रत्येकानं तिला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. आणि जो प्रेशर असतो, वर्कचं प्रेशर बरेचदा असतं, स्ट्रेस असतो,
तर कामाच्या ठिकाणी स्ट्रेस नाही पाहिजे. आणि गर्भवती महिला आज ज्या कोणी आहेत आणि त्या जर का वर्क प्रेशरमध्ये स्ट्रेसमध्ये असतील तर मला वाटतं की तो जॉब बिनकामाचा आहे, तो जॉब सोडला पाहिजे त्या ठिकाणी. मोस्टली हॅपी, तुम्हाला आनंद देणारं वातावरण असलं पाहिजे तिथे. जर स्ट्रेस आणि म्हणजे पैशांसाठी किंवा नोकरीसाठी म्हणून जर तुम्ही त्या स्ट्रेसफुल कंडिशन्समध्ये त्या 9 महिन्यांमध्ये राहताय तर मला वाटतं की आयुष्यभरासाठी त्या बाळाला तुम्ही शिक्षा करताय. तुमच्यासाठी ते 9च महिने आहेत पण बाळासाठीचं आयुष्य आहे. अगदी. सो जसं तुम्ही मेन्शन केलं की वडिलांचा रोल म्हणजे डिरेक्ट जरी नसला नंतर तरी इनडिरेक्ट असतो, तर त्या आणि जर वडील स्ट्रेस्ड आउट असेल तर ऑब्व्हियसली त्याचा परिणाम आईवर होणार घरावरती आहे. होणार आहे. सो वडिलांसाठी काही अशा सबकॉन्शियस टेक्निक्स आहे का किंवा असं काही रुटीन आहे का विच ही कॅन फॉलो सो दॅट त्यांची स्ट्रेस लेवल या डेफिनेटली खूप चांगलं. म्हणजे घरात शांतता. याच्यामध्ये मी नेहमी सजेस्ट करतो की अनेक ॲक्टिव्हिटीज ज्या आम्ही करायला देतो तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पती-पत्नी दोघांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे. आणि दोघांच्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये जसं की काही क्रिएटिव्ह टास्क करायचे असतात. मग क्रिएटिव्हिटीज इवन मी म्हणतो की बाळाला पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं तर 30-40 वर्षापूर्वीची आई पाहिली तर बाळ येणार आहे म्हटलं की तिला वेध लागायचे. मग ती येणाऱ्या बाळासाठी स्वेटर विणकाम करत असायची. मग तसं आज इथे बाळाला रेडीमेड खेळणी बाजारातली घेऊन येण्यापेक्षा पती-पत्नींनी जर का बाळ येणार आहे म्हणून आत्तापासूनच काही खेळणी बनवायला चालू केलीत, काहीतरी कार्टून्स आणले आणि काहीतरी त्याचं डेकोरेटिव्ह बनवत आहेत, बाळाच्या त्या स्वप्नांमध्ये दोघे रममान झालेले आहेत आणि काहीतरी पेंटिंग करतायत, दोघे मिळून एकत्रित काहीतरी करतायत, ते घरातलं वातावरण निर्माण करतायत आत्तापासूनच. म्हणजे पतीचा स्ट्रेस आणि पत्नीचा स्ट्रेस तिथे ॲटोमॅटिकली कमी होणार आहे. दोघांचं बॉन्डिंग खूप चांगलं होणार आहे. लॉजिकल डेव्हलपमेंटसाठी आम्ही सांगत असतो की चेस खेळलं गेलं पाहिजे, मॅथ सॉल्व दोघांनी केलं गेलं पाहिजे, पझल सॉल्व केल्या गेल्या पाहिजेत. सो त्याचा लॉजिकल ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी खूप चांगला हे होतो. सो अशा ॲक्टिव्हिटीज जिथे दोघं इन्व्हॉल्व होऊ शकतात, व्हायलाच पाहिजे हे कंपल्शन नाही आहे. पण तुमचा जो स्पेसिफिक प्रश्न होता की पतीचा स्ट्रेस, बाळ दोघांचं आहे आणि ते स्वप्न तुम्ही दोघांनी रंगवलं पाहिजे आणि त्याच्यात दोघांची इन्व्हॉल्वमेंट असेल तर आईला जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते खूप अप्रतिम असतं. आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये एक ॲक्टिव्हिटी मुद्दामून करायला लावतो. मोस्टली जिजाऊंच्या बाळकडू या वर्कशॉपला मला सगळीकडे महाराष्ट्रामध्ये ऑफलाईनला जेव्हा होत आहे तेव्हा अप्रतिम असा प्रतिसाद मिळतो आहे. सो या कार्यशाळेमध्ये आम्ही इनलॉजला घेऊन या म्हणून सांगतो, पतीला आवर्जून घेऊन या म्हणून सांगतो. कारण का, सोनारानं कान टोचलेलं थोडंसं बरं असतं आणि मग त्याची ती क्लॅरिटी पतीपत्नींना मिळाली ना, त्यानंतर त्या दोघांचा प्रवास अप्रतिम सुरू होतो. आणि मग छोटे मोठे वादविवाद असतीलही, कारण नॉर्मली रिलेशन्स म्हणले की थोडेफार वादविवाद असतात, पण या 9 महिन्यांमध्ये ते जरूर टाळले जातात आणि बॉन्डिंग खूप चांगलं बनतं. दोघांना जेव्हा गोल ध्येयनिश्चिती होते, बाळ का हवं याचं कारण मिळतं, तो पर्पज मिळतो, त्या पर्पजनंतर ॲटोमॅटिकली कालपर्यंत 2 वेगवेगळ्या कंपनींमध्ये कामाला जाणारी ही 2 लोकं आता एका गोलवरती एकत्रित काम करायला लागतात आणि त्याच्यामुळे दोघांमधलं रिलेशन्स, तो हॅपीनेस, ते एन्व्हायरमेंट, सगळ्या गोष्टी बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही असतात. दोन्ही होतात. आज ऑनलाईनमुळे काय झालं तर जगभरामधून अनेक लोक जोडली गेली. 27+ कंट्रीजमधली लोकं आज GSEमध्ये आहेत. आणि ऑफलाईनला काही सिटीजमध्ये आम्ही घेतो आहे, ज्याच्यामध्ये कारण लॉकडाऊननंतर मला वाटतं की आत्ता लोकांची पसंती ही ऑफलाईन आहे. मग ऑफलाईनला आमचे सेमिनार्स होतात. अगदी हजार हे म्हणजे 500+ हजार लोक अटेंड करतात. 500 कपल्स ॲट अ टाईम या कार्यशाळांना अटेंड करत असतात. आणि कुठल्या सिटीजमध्ये असतात? नागपूरला होत आहेत, पुणे होतं आहे, मुंबईमध्ये दादर होतं आहे, चेंबूरला असतो, वाशीला असतो. अशा काही सिटीज शहरांमध्ये आपण घेतो आहे. आणि याचं चार्टर तुम्ही ऑलरेडी पब्लिश करत ऑलरेडी सोशल मीडियावरती किंवा सगळ्या अनेक ठिकाणी म्हणजे हे असतात, अवेलेबल आहेत. लोकांना इझी ॲक्सेस आहे आता. म्हणजे IVRला कॉल केला तरी तुम्हाला तिकीट बुक करता येतं. सो इझिली तुम्ही आत्ता जॉईन होऊ शकता. जसं आपण मगाशी तुम्ही म्हणालात की पेरेंट्ससाठी एक ॲक्टिव्हिटी तुम्ही देता बरेचसे, कदाचित त्यांनी बाळाची रूम सजवायची किंवा ड्रॉइंग करायची, तर बाळात असे एक स्पेसिफिक गुणधर्म असतील, म्हणजे ऑल वी लिव्ह इन AI ड्रिवन वर्ल्ड अँड ऑल, पण एम्पथी असेल किंवा क्रिएटिव्हिटी, असे गुण जर बाळामध्ये आपल्याला डेव्हलप करायचे असतील तर कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ॲज अ पेरेंट? पहिली गोष्ट तर तुम्हाला, मी जसं म्हटलं की पतीपत्नींना माझा पहिला प्रश्न असतो की तुम्हाला बाळाबद्दलचा पर्पज शोधायचा आहे. बाळ ज्या कारणासाठी किंवा ज्या उद्देशानं तुम्ही जन्माला घालताय त्या रिलेटेडच्या त्या गुण आणि क्वालिटीजचा लिस्ट तुम्ही बनवलं पाहिजे. तुम्हाला नेमकं काय पाहिजे याची पहिल्यांदा क्लॅरिटी पाहिजे.
जिजाऊंचे बाळकडू या कार्यशाळेमध्ये आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना घडवत असताना कशा पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी शहाजीराजांनी पर्पज शोधला, तो पर्पज काय होता आणि तो पर्पज अचीव करण्यासाठी बाळाकडे कोणते गुण, कोणत्या क्वालिटीज, कोणत्या कपॅसिटीज असल्या पाहिजेत त्याची लिस्ट तयार करा, ते विचारामध्ये आणा. कारण ते जर विचारामध्ये असेल तर ते युट्रसमध्ये वाढू शकेल, पण विचारांमध्ये तुम्हाला काय पाहिजे हे माहितीच नसेल तर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. मग ते काय पाहिजे याचा जर आधी विचार केला तर तशा प्रकारच्या स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करता येतात. उदाहरणार्थ तुम्हाला येणारं बाळ हे क्रिकेटर बनून भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हवं आहे उदाहरणार्थ. मग क्रिकेटर बनण्यासाठी जर बाळ येणार असेल तर मग तुमच्या या 9 महिन्यांमधल्या प्रॅक्टिसेस कोणत्या पाहिजेत? डॉक्टर बनण्यासाठीच्या प्रॅक्टिसेस करून चालणार नाही आहे तिथे. सो तुम्हाला जर क्रिकेटर हवा आहेत तर त्या रिलेटेडच्या अनेक कॉन्टेंट, अनेक गोष्टी तुम्हाला इकडे सजेस्ट केल्या जातात. आणि मग जेव्हा तशा पद्धतीनं तुमचा हा 9 महिन्यांचा प्रवास होतो तर त्याचा खूप चांगला परिणाम त्या गर्भातल्या बाळावरती झाल्याचं पाहायला मिळतं. आमचं छत्रपती संभाजीनगरला एक कार्यशाळा चालू होती आणि त्या कार्यशाळेमध्ये मी या सगळ्या ॲक्टिव्हिटीजबद्दल बोलत होतो. एक पालक उभे राहिले आणि सर म्हणले की मला काहीतरी शेअर करायचं आहे तुम्हाला. म्हटलं बोला. त्यांनी सांगितलं की सर मला तुम्ही आत्ता जे काही सांगितलं ना हे खरंच माहिती नव्हतं, आज मला माहिती होतं आहे. आम्ही दुसऱ्या बेबीसाठी आज तुमची कार्यशाळा अटेंड करतो आहे. मला एक मुलगी आहे, गायकवाड नाव त्यांचं आडनाव होतं. मग त्यांनी सांगितलं की सर तुम्ही जसं सांगितलं आहे ना हे मी माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेला हे सगळं फॉलो केलं आहे. म्हणजे मला माहिती नव्हतं पण मी ही प्रोसेस फॉलो केलेली आहे. तर ते म्हणले की मला सर स्वतःला क्रिकेटर बनून इंडियाचं प्रतिनिधित्व करायचं होतं, मी क्रिकेटसाठी पॅशनेट होतो, बट काही घरची परिस्थिती आणि प्रॉब्लेम्स, अडथळे, अडचणी यामुळे मला ते करता आलं नाही. जेव्हा माझी मिसेस प्रेग्नंट होती त्यावेळेला मी एकच गोष्ट केली, मला नाही होता आलं ना क्रिकेटर, येणाऱ्या माझ्या बाळाला, मग ती मुलगी असो मुलगा असो, मला त्याला क्रिकेटर बनवायचं आहे. हा माझ्या डोक्यातलं म्हणजे वेळ होतं. त्या 9 महिन्यांमध्ये पत्नीला आवडते नाही आवडते याचा कोणताही विचार न करता की मी माझी स्वप्न राहिलेली होती आणि त्यासाठी फक्त क्रिकेट 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 आणि क्रिकेट ऐकत होतो, क्रिकेट बघत होतो, क्रिकेट खेळत होतो, क्रिकेट वाचत होतो, फक्त क्रिकेटमय वातावरण होतं. आणि म्हणले त्याचा एवढा चांगला परिणाम झाला आहे की माझी मुलगी आज 6 वर्षाची आहे आणि ती महाराष्ट्राच्या टीममधून खेळते, लेदर बॉलवरती खेळते आणि तेव्हा ती कोल्हापूरला टुर्नामेंटवरती होती. त्यावेळेला त्यांनी मला तिचे फोटोज आणि व्हिडिओज त्यांनी दाखवलेले. सो दिस इज रिअल इम्पॅक्ट होतो हे त्याची ती प्रूफ त्यांनी मला तेव्हा दिलेली होती. सो या पद्धतीनं त्या गोष्टी केल्या पाहिजेत. सो तुमचा पर्पज शोधून त्यानुसार जर का तुम्ही प्लॅन कराल तर अनेक ॲक्टिव्हिटीज म्हणजे तुम्हाला जे हवं ते प्लॅन करून निर्माण करता येतं आणि करू शकता. निश्चितच. आणि गर्भसंस्कार म्हटलं की नाही सगळे डूजबद्दल बोलतात की हे करा हे करा हे करा. कुठल्या स्पेसिफिक असे आहेत की म्हणजे डोंट्स काही आहे त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायला आवडेल? भरपूर सारे डोंट्स आहेत. आपण जेव्हा पॉझिटिव्हिटीबद्दल बोलतो तर डेफिनेटली ऑल निगेटिव्हिटीज ह्या नाहीच झाल्या पाहिजेत. प्रेग्नन्सीमध्ये मी इस्रायलबद्दल किंवा अनेक देशांमध्ये जे काही कल्चर्स फॉलो केले जातात प्रेग्नन्सीमध्ये याच्याबद्दल बरेचदा अभ्यास केला. माझ्या एक लक्षात आलं की इस्रायलमध्ये मोस्टली तिथे प्रत्येक गर्भवती महिलेला सुरुवातीपासूनच एक पॉझिटिव्ह वातावरण, एन्व्हायरमेंट दिलं जातं. प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली की तिला प्रत्येकजण हॅपीनेस देत असतो. सो तो हॅपीनेस देण्याचं काम प्रत्येकानं केलं पाहिजे. ॲज वेल ॲज जे निगेटिव्हिटीज येतात, जसं की उदाहरणार्थ आपण आज आपल्याकडं टी व्ही पाहत राहतो. आता टी व्हीवरती येणारे हे न्यूज चॅनल जर पाहिले तर ते काय आहेत तर CNN आहेत, कंटिन्युअसली निगेटिव्ह न्यूज आहेत. मग ही गर्भवती माता जर का निगेटिव्ह न्यूज कन्झ्युम करत आहे त्याचाही इम्पॅक्ट होतो आहे. एखादा हॉरर काही पाहत असेल तर त्याचाही तसा इम्पॅक्ट होतो आहे. एखादी इमोशनल, फारच इमोशनल काही गोष्टी पाहते तर त्याचाही तसा इम्पॅक्ट होतो आहे. बिकॉज तुम्ही जे पाहताय त्याचा त्या पद्धतीने इम्पॅक्ट होतो आहे. सो मोस्टली इथे मी नेहमी रिकमेंड करतो की ऑल निगेटिव्हिटीज, अगदी न्यूजपेपरसुद्धा वाचला नाही पाहिजे, टी व्ही नाही पाहिली पाहिजे. आणि टी व्ही, मोबाईल जर तुम्ही पाहतायच तर त्याच्यावरती काय पाहायचं तर तुमच्या पर्पजशी रिलेटेड असणारा कंटेंटच तुम्ही कन्झ्युम केला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह न्यूज ऐकायच्या नाही आहेत, पाहायच्या नाही आहेत. तुम्हाला तशा वातावरणात निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात सुद्धा राहायचं नाही. ते एन्व्हायरमेंटच तुम्हाला कम्प्लिटली पॉझिटिव्ह. हे झालं तुमच्या इमोशन्स रिलेटेड. बट त्याच्यासोबत जसं की डाएटबद्दल डॉक्टर्स गाईड करत असाल, डाएटमधले सुद्धा डोंट्स भरपूर सारे आहेत. सो त्याही या याच्यामध्ये फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. सो डोंट्स बऱ्याचशा गोष्टी आहेत. बट डोंटवरती जास्त फोकस करण्यापेक्षा मला काय नेमकं करायचं आहे याची क्लॅरिटी जर मिळाली तर लोक कन्फ्यूज राहत नाहीत. आणि लोकांना आज मोस्टली काय करायचं हे माहिती नसल्यामुळे काही नाही करायचं हा कॉन्टेंट जास्त कन्झ्युम केला जातो.
आणि इनडायरेक्टली मग त्या निगेटिव्हिटीज येतात. मग कुठेतरी मग या गर्भवती महिलांना प्रेशराईज व्हायला लागतं. कारण मी अशा काही किस्से ऐकलेले आहेत म्हणजे गर्भवती मातांकडून की त्या कुठेतरी काहीतरी न्यूज ऐकत होत्या, कुठेतरी काहीतरी त्या टी व्हीवरती यूट्यूबवरती सर्च करत होत्या आणि जसं तो कंटेंट सर्च करत होत्या मग तसंच वाटायला लागतं की यार मग असं मला तर होणार नाही ना, मला तर प्रॉब्लेम नाही ना. आणि नेमका मग तसाच प्रॉब्लेम झाल्याचे केसेस मी आज अनेक लोकांकडून ऐकलेले आहेत. सो ते सीडिंग, निगेटिव्ह सीडिंग तुम्हाला होतं आणि एकदा की त्याचे लिटल वाईज तयार झाला तर तो तुमच्याकडं तुम्हाला पिंच करत राहतो, तो पॉपअप होत राहतो. सो त्यामुळे या गोष्टी अवॉइड करायच्यात. बाळाचं पर्पज समोर ठेवायचा, स्वप्न समोर ठेवायचं आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ती प्रत्येक गोष्ट करण्यावरती फोकस करायचं. सो ह्या झाल्या बाळासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतोय, पण आईसाठी तिचा पोस्टपार्टम चा जो फेज असतो, बऱ्याच वेळा काही महिलांना त्याच्यामध्ये डिप्रेशन येतं किंवा अनेक काही गोष्टी होत असतात, त्यासाठी आपण करू शकतो गर्भावस्थेत असताना आई काही गोष्टी करू शकते हो, so that नक्कीच नक्कीच तो नक्कीच. पिरियड म्हणजे जरा बेअरेबल होऊ शकेल. मेन काय जसं म्हटलं की हार्मोनल इम्बॅलन्सेस झाले की ते बाळ अटॅच असताना आणि बाळ डिटॅच झाल्यानंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतरसुद्धा ते हॉर्मोन्स रिव्हर्स होईपर्यंत प्रचंड त्रास होतो. पण तुम्ही जर का ह्या 9 महिन्यांचा काळ सेलिब्रेट करत असाल, 9 महिन्यांमध्ये तुमच्याकडे कोणती निगेटिव्हिटीज नाही आहेत, तर आम्ही आज आमच्या कम्युनिटीमध्ये 35,000+ डिलिव्हरीज झालेली लोकं आम्ही पाहिलेले आहेत. ऑलमोस्ट अशी एखादीही केस आम्हाला रिपोर्ट नाही आहे आत्तापर्यंत की जे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये मायनर लेवलच्या आहेत बट मेजर असं सिव्हिअर, कारण सिव्हिअर काय कंडिशन्स काय हद असते तेही पाहिलेले आहेत. बट अशी कोणतीही सिव्हिअर लेवलची केस आम्हाला पाहायला मिळालेली नाही. त्याचं कारण असं की 9 महिन्यांमध्येच तुम्ही तो हॅपीनेस सेलिब्रेशन मोडला आहात. तुम्ही पती पत्नी होम फॅमिली सगळे मिळून त्या बाळासाठी जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज क्रिएटिव्हिटीज या टास्कमध्ये तुम्ही बिझी आहात, तर निगेटिव्हिटीज यायला तुम्हाला वेळच नाही आणि त्यामुळे हार्मोनल्स बॅलन्स राहायला मदत होते. या पूर्ण GSCमध्ये जे काही मी ट्रान्स डिझाईन केलेले माझ्या 27 वर्षांच्या अनुभवातून, तर ते ट्रान्स तुमच्या पूर्ण बॉडीला बॅलन्स करण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण शरीर आणि शरीरातला प्रत्येक सेल प्रत्येक ग्रंथी बॅलन्स होण्यासंदर्भात काही सूचना तुमच्या सबकॉन्शियस माइंडला दिल्या जातात. माझा रिसर्च पेपर आहे याच्यावरती आणि रिसर्च पेपर जो काही आम्ही केला त्या रिसर्चमध्ये हे सांगितलं गेलं, हे रिझल्ट्स मिळाले. आपण भारतातल्या कॉम्पिटेटिव्ह स्टडी ॲनालिसिस आहे तो, भारतातल्या 50 गर्भवती महिला ज्यांनी ही प्रोसेस फॉलो केली आणि ज्यांनी नाही केली अशांचा हा कॉम्पिटेटिव्ह स्टडी केला. आणि या स्टडीमध्ये असं लक्षात येतं की ज्या महिला हे ट्रान्स ऐकत होत्या, त्या या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व होत्या, दररोज त्या येणाऱ्या बाळासाठी म्हणून टास्कमध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहेत, अशा महिलांना कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन आणि स्लीप डिसऑर्डर्स नाही आहेत. दे आर काम, कूल, पीसफुल, स्टेबल आहेत. त्यामुळे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये सुद्धा तुम्ही या जर्नीतच हॅपी राहात तर तुमचे हॉर्मोन्स तिथेच बॅलन्स झालेले आहेत आणि तिथेच बॅलन्स असतील तर नंतरसुद्धा त्याचं रिव्हर्स होत असतानाचा इश्यू येण्याचा संबंधच राहत नाही आहे. इवन इकडे आम्ही काय करतो की जेव्हा 3rd ट्रायमेस्टर म्हणजे मोस्टली एन्झायटी कुठे अटॅक होतो तर डिलिव्हरीनंतर की मोस्टली जॉबवरून तुम्ही तिथे लिव्ह घेतलेली आहात, ब्रेक घेतलेले आहात आणि घरी असताना मग ते बाळ कसं हँडल होईल. बाळाचं जर तुमची फर्स्ट डिलिव्हरी असेल तर बाळाच्या फिडिंगला घेऊन इश्यूज असतात, बाळाच्या खाण्यापाण्याला घेऊन इश्यूज असतात, बाळ रात्री झोपत नाही, ते रात्रभर जागतं आहे, दिवसभर मग ते झोपतं आहे. तरी या सगळ्या किंवा 5-10 मिनिटानं 15 मिनिटानं ते बाळ उठतं आहे, त्यामुळे तुमची स्लीप सायकल डिस्टर्ब्ड आहे. या सगळ्यांमुळे तो एन्झायटी आणि पॅनिक अटॅक यायला लागतात. बट इथे आम्ही या सगळ्या गोष्टी हँडल कशा करायच्या, त्यातल्या त्यात न्यूक्लिअर फॅमिली असेल तर आधीच प्रेशर घेतलेलं आहे, बाळ आलं की कसं व्हायचं. मग याबद्दलचं एज्युकेशन 3rd ट्रायमेस्टरमध्ये असताना डॉक्टरांच्या माध्यमातून या प्रत्येक गोष्टी कशा हँडल करायचं याचं एज्युकेशन आम्ही आधीच केलेलं असतं. सो सी इज रेडी फॉर दॅट. इवन आम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो की आमच्या हजारो महिलांचे आज तुम्हाला गुगलवरती रिटर्न फीडबॅक बघायला मिळतात. हे आमच्या गर्भवती माता सांगतात की सर आमच्या डॉक्टर्सपर्यंत सरप्राईज होते की एवढं कसं काय, तुला भीतीच नाही वाटत आहे, तेवढं छान. इवन काही महिलांना विचारलं तुम्ही डॉक्टर आहात का किंवा तुम्ही नर्स आहात का, मग तुम्हाला एवढं नॉलेज कसं. तर घर बसल्या बसल्या त्या प्रेग्नन्सी रिलेटेड डिलिव्हरी लेबर पेन्सला घेऊन तिथल्या त्या सिच्युएशन्सला घेऊन आधीच खूप सारं एज्युकेशन आमच्या डॉक्टरांनी ह्या महिलांना केलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना आता स्ट्रेस नाही आहे. सी इज हॅपीली गोईंग फॉर डिलिव्हरी आणि नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण त्यामुळे जास्त आहे. सो कारण लेबर पेनचा बराच धसका घेतला असतो त्या फेजमध्ये दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकून बेसिकली.
सो ते म्हणतात ना की द पेन इन मेंटॅलिटी इज मोर दॅन द पेन इन रियालिटी. सो रियालिटीमध्ये तो लेबरचा पेन एक्सपिरियन्स करायच्या आधीच माइंडमध्ये एवढा वाढवलेला असतो की सी सेक्शन केल्याशिवाय पर्याय राहत नाही. मग हा बऱ्याच वेळा असाही डिसिजन घेतला जातो की Exactly. नको मला सी सेक्शनच करायचं त्या भीतीमुळे तर घेतला जातो ना. आणि मग या पद्धतीनं जर हे आपण प्रोसेस फॉलो केलेली असेल, तुम्ही इन्व्हॉल्व असाल तर डेफिनेटली पुढे कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस खूप कमी राहतात. आणि सुदैवानं जे लोक जॉईन झालेत दे आर सो हॅपी. आणि अशा कुठलीही केस आम्हाला आजपर्यंत रिपोर्ट झालेली नाही. सो आपण म्हणतो की कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे कुठली गोष्ट अचीव्ह करायसाठी. Absolutely. सो ह्या पिरियडमध्ये आईनी अशी कुठली एखादी गोष्ट आहे महत्त्वाची की जी कन्सिस्टंटली फॉलो करायला हवी? खूप चांगला प्रश्न आहे. गोष्टी आहेत खूप पण खूप एक खूप कुठली चांगला असू प्रश्न आहे. शकते? का आजपर्यंत हा प्रश्न कोणीच नाही विचारलेला आहे. आणि चांगला यासाठी की आत्तापर्यंत आपल्याकडे एक मिथ होतं की गर्भसंस्कार प्रेग्नन्सी राहिली की काय करायचे, पती पुस्तक आणून द्यायचे. आता पुस्तक वाचून गर्भसंस्कार होतील का? तर नाही. पुस्तक वाचून पुस्तकातून तुम्हाला गर्भसंस्कारांच्या इन्फॉर्मेशन्स मिळतील. या व्यतिरिक्त अजून काही लोकांना वाटतं की मी 2 दिवसांची कार्यशाळा केली म्हणजे गर्भसंस्कार झाले. 2 दिवसांच्या कार्यशाळेमधून तुम्हाला इन्फॉर्मेशन्स मिळतील, परिवर्तन नाही मिळणार आहे. मग परिवर्तन केव्हा मिळतं? जेव्हा घेतलेल्या इन्फॉर्मेशन्सवरती तुम्ही कन्सिस्टंटली रियाज करता, परिश्रम करता, प्रॅक्टिस करता, तेव्हा त्याचं परिवर्तन होतं. प्रेग्नन्सी 9 महिन्यांची आहे. बाळ एका दिवसात बनत नाही. त्यामुळे 1 दिवसाची कार्यशाळा केली किंवा तुम्ही आठवड्यातनं एकदा काहीतरी ॲक्टिव्हिटीज करताय, राहिलेले 6 दिवस तुम्ही स्ट्रेस्ड आहात. सो बाळ दररोज वाढतंय ना आतमध्ये. दररोज तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या काही सेल्स जात आहेत, त्या बाळाच्या शरीराला जोडल्या जात आहेत, बाळाचा ग्रोथ होतो एव्हरीडे. सो 9 महिने दररोज बाळ ग्रो होत आहे. त्यामुळे दररोज ते बाळ बनत असताना दररोज तुमचा हॅपी राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही आज डिप्रेस्ड आहात तर तशा कंडिशनमध्ये किंवा स्ट्रेस्ड आहात तर त्या कंडिशनमध्ये जे काही सेल्स तुमच्या बॉडीमध्ये तयार होत आहेत तेही ते स्ट्रेस कंडिशनमध्येच होत आहेत. आणि तसे सेल जर बाळाला जोडत गेले तर बाळसुद्धा तशाच पद्धतीचं बनणार आहे. सो एव्हरी डेची कन्सिस्टन्सी तुम्हाला हॅपीनेस देणार आहे आणि एव्हरी डेचा तो हॅपीनेस तुमच्या बाळाला तशा पद्धतीनं बनवणार आहे. सो कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. आणि कन्सिस्टन्सी येण्यासाठीच सिस्टीमशी जोडलं जाणं गरजेचं आहे. घरातल्या लोकांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. कारण हार्मोनल इम्बॅलन्सेस होत असल्यामुळे ती कन्सिस्टन्सी मेंटेन करणं सर्वसाधारण सर्वांना शक्य होत नाही. बरोबर. आज हजारो लोक जेव्हा कार्यशाळा अटेंड करतात, मोर दॅन 50% 60% लोक आमच्यासोबत सिस्टीमशी जोडले जातात. सिस्टीम म्हणजे काय? तर अनेक लोक म्हणजे ह्या चळवळीमध्ये, ह्या प्रोसेसमध्ये अनेक डॉक्टर्स, 7 डॉक्टर्स आज इन्व्हॉल्व आहेत. खूप सारे आम्ही केअरटेकर्स देतो आहे. म्हणजे कम्प्लिटली त्यांना खूप छान पद्धतीनं आम्ही त्या गर्भवती महिलांना हँडहोल्डिंग सपोर्ट देतो आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा ते फॉलोअप असतो, या सगळ्या प्रोसेसला जेव्हा जोडल्या जातात त्यावेळेला ते कोणीतरी मॉनिटर करणार असेल तर ॲक्टिव्हिटी केली जाण्याची शक्यता वाढते किंवा त्या करतात. आणि दॅट्स द रिझन की आज GSC एवढ्या कमी वेळात एवढ्या जगभर पोचू शकलो. कारण जोडलेला प्रत्येक माणूस, ती प्रत्येक आई आमची होऊन गेलेली आहे. म्हणजे एवढं छान त्यांना आम्ही नर्चर करण्याचं काम करतो, तर सपोर्ट देण्याचं काम करतो. आणि मग असं कोणी जर सपोर्ट देणार असेल, तुम्हाला ॲप्रिशिएट करणार असेल, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही प्रेग्नंट आहात आणि प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही ज्या काही ॲक्टिव्हिटी करताय त्यासाठी घरातल्यांकडून तुम्हाला एनकरेज केलं जातं आहे, तुम्हाला काहीतरी रिवॉर्ड मिळत आहेत, तुम्हाला गिफ्ट मिळत आहेत, तर ॲटोमॅटिकली तुमची त्यातली कन्सिस्टन्सी वाढते. सो अशी ही कन्सिस्टन्सी वाढवणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आम्ही प्लॅन केलेल्या आहेत. सो जेव्हा सिस्टीमशी जोडली जातात तेव्हा ते केलं जातं. आता अनेक लोकांचे फीडबॅक आहेत की जसं की ऑनलाईनला असेल, ऑफलाईनला असेल, कोणीतरी फर्स्ट मंथमध्ये असतं, सेकंड मंथला असतात. मग ते सुरुवातीला कार्यशाळा केल्यानंतर लक्षात येते की यार आपण करू शकतो, डेफिनेटली करू शकता. बट प्रेग्नन्सीचा फेज हा नॉर्मल फेज नाही आहे. तुम्ही तिथे नॉर्मल नाही आहेत. होणाऱ्या त्या हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे जे काही फ्लक्च्युएशन्स होत आहेत, आज तुम्हाला खूप हॅपी वाटतं आहे, तुम्ही पीकलात, उद्या एकदम सडन ड्रॉप असतो. सो हे जे काही अप अँड डाऊन्स होतात, तुम्ही अप असताना इश्यूज नाही, तुम्ही 100% करणार आहात. पण तुम्ही जेव्हा डाऊन जाता तेव्हा काय, मग तो कदाचित 8 दिवसांचा काळ, तो 15 दिवसांचा काळ तुम्ही असेच निराश आणि डिप्रेशनमध्ये थांबणार आहात. ते नाही झालं पाहिजे. ते पुन्हा तुम्हाला एनकरेज करणारं, पुन्हा त्या ॲक्टिव्हिटीज त्या पीकला घेऊन जाणारं कोणीतरी असलं पाहिजे. सो तो सपोर्ट सिस्टीममधून मिळतो, GSCमधून मिळतो किंवा पती पत्नी म्हणजे त्या पतीकडून, इनलॉजकडून मिळाला पाहिजे.
सो यू मेन्शन GAC, तर काय म्हणजे कसं असतं वर्कशॉप, किती दिवसांचं असतं आणि सपोर्ट कसा असतो, इफ यू कॅन एक्सप्लेन. वर्कशॉप हा अवेअरनेस प्रोग्राम आहे. अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे काय, तर मुळात आजच्या कपल्सना गर्भसंस्कार म्हणजे काय हे माहिती नाही आहे. पतीचा रोल नेमका काय असतो हे माहिती नाही आहे. कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे हे माहिती नाही आहे. का केल्या पाहिजे हे माहिती नाही आहे. प्रेग्नन्सीज मुळात का आणि कशी प्लॅन केली गेली पाहिजे याच्याबद्दलही अवेअरनेस नाही आहे. आणि मग ते कुठेतरी भीती ठेवून, म्हणजे बरेचदा मी असं पाहिलं की कपल कन्फ्युजिंगमध्ये प्रेग्नन्सी कंटिन्यू करतो आहे. म्हणजे 6 महिने झाले तरी ते ठेवायचं का नको, करायचं का नाही करायचं, म्हणजे या कन्फ्युजनमध्ये 6 महिने झाले तरी कपल्स आहेत. सो दे आर नॉट म्हणजे फर्म, आम्हाला हवं आहे ते स्वीकारलेलंच नाही आणि नाकारलेलंही नाही आहे. सो अशा सिच्युएशनचा खूप वाईट परिणाम होतो असं मला म्हणायचं. तुम्ही एकतर डिसिजन घ्या किंवा घेऊ नका. सो प्रेग्नन्सी नॉट बाय चान्स, इट शुड बी बाय चॉईस. आणि मग ती बाय चॉईस असेल तर तुम्हाला ते सेलिब्रेशन मोडला जातं. तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होता. एक्झॅक्टली. मग त्या सगळ्याची क्लॅरिटी वर्कशॉपमधून मिळते. कारण गर्भसंस्कार म्हणलं की आत्तापर्यंत पूजापाठ आणि धार्मिक विधी असंच लोकांना वाटत होतं. पण गर्भसंस्कार रियालिटीमध्ये तसं नाही आहे. गर्भसंस्कार हे सायन्स आहे आणि सायन्स हे कोणत्या जातीधर्माशी जोडलेलं नाही आहे आणि जोडलंही जाऊ नये, हा माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण की गर्भामध्ये बाळ बनण्याची जी प्रोसेस आहे ती कोणत्याही जातीधर्माची स्त्री असली तर वेगळं नाही आहे. ते सर्वांसाठी सेम आहे. नेचरनं सेम प्रोसेस दिलेलं आहे. आणि जेव्हा ती बाळ बनण्याची प्रोसेस असते तिथे जात आणि धर्म येत नाही. त्यामुळे प्रत्येक कपलनं, आज मला सांगायला खूप अभिमान वाटतो की अनेक वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक, शेकडो मुस्लिम धर्मीय गर्भवती माता आमच्याकडेच गर्भसंस्कार करतात. जिजाऊंचं बाळकडू बुरका घालून महिला अटेंड करायला येतात. सो आय फील व्हेरी प्राऊड की आम्ही त्या आईला सर्व करू शकतो, त्या आईच्या इमोशन्सना कुठेतरी मदत करू शकतो आहे. आणि आज जगभरातनं हा प्रतिसाद यासाठी मिळतो. सो इथे ही पूजापाठ नाही आहे तर हे सायन्स आहे. तर ते सायन्स अंडरस्टँड करून घेतलं आणि मग ते तुम्हाला फॉलो करायला सोपं जातं. मग तुम्ही ते फॉलो करा. सो हा अवेअरनेस प्रोग्राममध्ये क्लिअरिटी, ती मेसेज मिळतो, ती क्लॅरिटी मिळते. सासू सासरे पती आलेलं असेल तर त्यांनाही ती क्लॅरिटी मिळते आणि मग प्रवास सुंदर होतो. आणि मग तुम्हाला हवं असेल की बाबा तुम्ही एकटे करू शकलात तर वेल अँड गुड, नाही करू शकत आहेत, तुम्हाला सपोर्ट हवा आहे तर यू कॅन जॉईन विथ अस, ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशनमधून सपोर्ट असतो, जे त्यांना 90 मिनिटांच्या ॲक्टिव्हिटीज मंथवाईज, प्रत्येक प्रेग्नन्सीच्या मंथवाईज 90 मिनिटच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही डिझाईन करून देतो आणि त्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी त्या 90 मिनिटमध्ये त्यांच्या वेळेत करायच्या आहेत. हा झाला त्यांच्या वेळेत केला गेलेला टास्क. सेकंड टास्क आम्ही देतो तो म्हणजे लाईव्ह सेशन्स. डॉक्टरांचे सेशन्स असतील, दररोजचा योगा लाईव्ह असेल, काही माझे लाईव्ह सेशन्स असतील, अगदी स्टोरी टेलिंग असेल, अनेक ॲक्टिव्हिटीज आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केले आहेत जे लाईव्ह होतात. लाईव्ह सेशन्स तुम्हाला दिवसातून सर्वसाधारण आमच्या वेळेनुसार तासभर देऊन तुम्हाला करायचे आहेत. मग 1 तासाचा योगा आणि काही स्टोरी टेलिंग अर्धा तासाचं, एवढाच वेळ तुम्हाला वीकडेजमध्ये द्यायचा आहे. तो लाईव्ह देता आला ठीक, नाही देता आला तर सेम ॲपमध्ये लगेच त्याचं रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. तुमच्या वेळेनुसार कधीही प्ले करा, पुन्हा रेकॉर्डेड तुम्ही करू शकता. आणि थर्ड की जिथे आम्ही हँडहोल्डिंग सपोर्ट देतो आहे, काउन्सिलर्स त्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत जे त्यांच्याशी कनेक्टेड असतात, त्यांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तर असतील, डॉक्टर्स त्यांना कनेक्टेड आहेत. तुम्हाला छोटे मोठे डाऊट्स असतात, आमची कम्युनिटी बनलेली आहे पूर्ण. तुमच्या ट्रायमास्टर वाईज हजारो महिला तुमच्या कम्युनिटीमध्ये असतात आणि तुमचं तिथे शेअरिंग होतं. तुमचं म्हणजे बेस्ट प्रॅक्टिसेस, तुम्ही काय बेस्ट फॉलो करताय, तुम्हाला काय त्रास होता, तुम्हाला काय बेस्ट प्रॅक्टिस त्यासाठी मिळाली, कोणत्या बेस्ट ॲक्टिव्हिटीज आहेत, बेस्ट टास्क आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये शेअर होत असतं. आणि मग तिथे ते कम्युनिकेशन होतं, डेलीच्या ॲक्टिव्हिटीज असतात, डेलीचे टास्क असतात, ॲप्रिशिएशन असतं, एकमेकांना ते लाईक केलं जातं, कमेंट्स केल्या जातात. तुम्ही एखादं ड्रॉइंग बनवून त्या कम्युनिटीमध्ये शेअर करताय तर मग तुम्हाला अनेक लोक तिकडे त्याच्यावरती कमेंट करतात, तुम्हाला लाईक करतात, ॲप्रिशिएट करतात. आणि त्या ॲप्रिशिएशनमुळे तुमच्यातल्या पॉझिटिव्हिटीज आणि तुमच्यातली कन्सिस्टन्सी एवढी वाढते. शिवाय कधी वाटलं की होत नाही तर तुम्ही ज्यावेळेला इतर महिलांचं, तुमच्याच ट्रायमेस्टरमध्ये असणाऱ्या इतर बाकीच्या महिला दिलेले दररोजचे टास्क कंप्लीट करतायत, त्यांचे चार्ट सगळे पाठवत आहेत. सो यू गेट म्हणजे येस मोटिवेटेड ओव्हर देअर की बाबा जर ती करू शकते तर मग मी का नाही, ती जर का तिच्या बाळासाठी करते तर मग मी माझ्या बाळासाठी एवढंही करू शकत नाही. सो यू गेट मोटिवेटेड ओव्हर देअर आणि मग त्याच्यामुळे हेल्दी कॉम्पिटिशन्स लागतात आणि तुम्ही तुमच्या बाळासाठी करता. तुम्ही या 9 महिन्यांमध्ये जिंकताना तर तुम्ही बाळाला आयुष्यभर जिंकवता. कदाचित तुमच्या जे वर्कशॉपबद्दल तुम्ही डिटेल दिल्या दॅट गिव्ज अस अंडरस्टँडिंग की सायन्स आणि स्पिरिच्युअलिटीचा बॅलन्स साधणारा गर्भसंस्कार कसा. एक्झॅक्टली. कारण मध्यंतरी कोणीतरी मला म्हणजे मी ऐकलं कुठेतरी कमेंट्स
की पूजापाठ धार्मिक, मला वाटतं की आज जग बदललेलं आहे आणि अजूनही त्या ट्रॅडिशनल, आज हातात स्मार्टफोन आला तरीही आता तुम्ही घरातला तो टेलिफोन जर वापरत असाल तर समथिंग यू नीड टू अपग्रेड युअर सेल्फ. सो परिस्थिती जशी बदलते, कारण पाठीमागच्या 40 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती 180 डिग्रीचा मेजर चेंज आहे. मग हा चेंज तुम्ही अपग्रेड केला पाहिजे. अजूनही त्याच याच्यात जर अडकून राहत असाल तर मला वाटतं की अजूनही तुम्ही तुमच्या बाळालासुद्धा कुठेतरी अजून अडकवताय किंवा मागे खेचताय असं म्हणायला हरकत नाही. कारण तुमचं बाळसुद्धा या आत्ताच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे, या आत्ताच्या डिजिटल युगात त्या लेवलला अपग्रेड झालं पाहिजे आणि त्यासाठी तशा ॲक्टिव्हिटीज आणि या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, हे माझं मत आहे. मी अनेक ठिकाणी ऐकलं आहे की तुमच्या वर्कशॉप्सला डॉक्टर्स पण जॉईन होतात, ज्या गर्भवती डॉक्टर्स असतात. सो म्हणजे नॉर्मली असं वाटतं की डॉक्टरांना तर सगळं माहिती असतं की काय, कशा प्रकारे बेबी डेव्हलप होतो आहे, कुठल्या मंथ्समध्ये काय डेव्हलपमेंट होते, हे सगळं. मग त्यांना का गर्भसंस्काराची गरज भासत असेल? कसं आहे की डॉक्टरांना मेडिकल रिलेटेड अनेक काही गोष्टी माहीत आहेत, बट प्रेग्नन्सीमधल्या सगळ्याच गोष्टी माहिती आहेत असं नाही आहे. इमोशन्स, हाऊ टू कंट्रोल इमोशन्स ते माहिती नाही आहे, किंवा ज्या टेक्निक्स जे आपण म्हणतो, ॲक्टिव्हिटीज म्हणतो, कन्सिस्टन्सी म्हणतो, तर या सगळ्यांसाठी, कारण डॉक्टर जरी असली तर तीही देखील आईच आहे, होणारी आईच आहे आणि तिलाही हार्मोनल इम्बॅलन्सेस होत आहेत, त्यांनाही काही वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. सो ते कंट्रोल करण्यासाठी, बिकॉज काय जे म्हणतो ना की बायोलॉजी माहीत आहे, बट ज्या इमोशन्स आहेत, हाऊ टू कंट्रोल दॅट इमोशन्स, हाऊ टू सेलिब्रेट दिस मुवमेंट, हाऊ टू इन्वॉल्व इन ॲक्टिव्हिटीज, कोणत्या ॲक्टिव्हिटीज नेमक्या करायच्यात याच्याबद्दलचं नॉलेज नाही आहे. आज मला सांगायला खूप अभिमान वाटतो की लगभग 300पेक्षाही अधिक MBBS गायनेकॉलॉजिस्ट आज आमच्याकडे गर्भसंस्कार करतात. त्यांचे रिटर्न व्हिडिओ टेस्टोमेनियल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर सांगतात की सर, म्हणजे आम्हाला अनेक महिलांनी सांगितलं की सर आम्हाला माहिती होतं प्रेग्नन्सीबद्दल, बिईंग अ गायनेक खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत, बट जी इन्व्हॉल्वमेंट आहे, जी एंगेजमेंट आहे, जी पॉझिटिव्हिटी आहे, ती मात्र आज आईकडं मिसिंग आहे. मग ती गायनेक असो, ती डॉक्टर असो, ती इंजिनियर असो, ती अजून कोणी असो, आणि ती मला या प्रोसेसमध्ये मिळाली. तर ही या सगळ्यांमध्ये जी प्रोसेस आहे ना, ती प्रोसेस खूप महत्त्वाची, आणि ती प्रोसेस मला वाटतं की परिवर्तन घडवते. तो जो एक पुश हवा आहे तो पुश हवा आहे तो, एक्झॅक्टली. आणि त्यामुळे प्रत्येक वर्किंग महिलांना, मला नेहमी वर्किंग महिलांचाही प्रश्न असतो की सर मी वर्किंग आहे, मग मला जमेल का, मी करू शकेल का, मी IT मध्ये आहे माझं, किंवा मी US मध्ये आहे, माझं टाईम इंडियाचं टाईम वेगळं आहे, मला कसं जमायचं. सो सिस्टीम एवढी सुंदर बनलेली आहे की तुम्हाला तुमच्या वेळेत घर बसल्या प्रत्येक गोष्टीचं डिटेल नॉलेज मिळतं. आणि त्यामुळे वेळ हा कन्स्ट्रेंट नाहीच आहेत. अगदी 10-10 मिनटे, 5-5 मिनटे, 15 मिनटे असे छोटे छोटे टास्क दिलेले आहेत. सो गरज नाही की 90 मिनटं एकत्रित बसलायत आणि एकत्रित 90 मिनटे द्या. सो तुमच्या वेळेनुसार सकाळी उठलात, तुम्हाला वाटलं की मला सकाळी उठल्या उठल्या अफर्मेशनची ॲक्टिव्हिटी करायची आहे, 15 मिनिटांचा वेळ त्या झाला, सकाळचा 1 तास संपला. ब्रेकफास्ट झाला, ब्रेकफास्टनंतर तुम्ही व्हिज्युअलायझेशनचा टास्क करताय, 10 मिनिटांचा टास्क केलात, संपला. सेकंड टास्क संपला. तुम्ही ऑफिसला कारमधून चाललाय किंवा बसमधून चाललाय, पाठीमागे बसलेलात तर तुम्ही हेडफोन लावून 10 मिनिटांचं म्युझिक ऐकताय, तिथे तुमचं 10 मिनटं संपले. लंच ब्रेकमध्ये तुम्ही एखादी क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज ज्या टास्क दिल्या त्या तुमच्या पर्समधून एखादं बुक काढून तिथे करताय तुम्ही, 10 ते 15 मिनिटांची ती ॲक्टिव्हिटी तिथे संपते. संध्याकाळी टी ब्रेकमध्ये एखादी छोटीशी ॲक्टिव्हिटी करताय. ऑफिसमधून येताना पुन्हा बसमध्ये कारमध्ये आहात तर तिथे 10 ते 15 मिनिटांचं म्युझिक ऐकताय. रात्री डिनरनंतर थोडंसं काही तुम्ही ॲक्टिव्हिटी करताय, झोपण्यात झालं, दिवसभराचा टास्क संपला. सो इझी. अगदी रील स्क्रोल करण्यात जसा वेळ जातो ना, त्याहीपेक्षा कमी वेळ मला वाटतं की या प्रोसेसमध्ये जातो. सो हे केलं पाहिजे, आणि याच्या म्हणजे ही सोपी प्रोसेस आहे, त्यामुळे लोकांना हे सहज शक्य झालेलं आहे. आणि एक अजून प्रश्न की मगाशी तुम्ही बोलताना ॲप्सचा उल्लेख केला, तर गर्भसंस्काराशी रिलेटेड किंवा गर्भवती महिलांसाठी युजफुल असे कुठले ॲप्स आहेत जे तुम्ही रेकमेंड करू शकता? सो ॲप जे आहे ते गर्भसंस्कार चॅलेंज, म्हणजे ज्याला GSC आम्ही म्हणतो, तर हे गर्भसंस्कार चॅलेंज नावानं iOS आणि अँड्रॉइडला हे ॲप आहे. त्या ॲपमधून पण तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता आणि प्रोसेसला सुरुवात करू शकता. पण आता जेव्हा आपण म्हणतो की ॲप यूज करायचं 90 मिनिट्ससाठी करायचं किंवा आणखीन काही ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यात, तर कदाचित जास्तीही स्क्रीन टाईम होऊ शकतो. सो तो स्क्रीन टाईम किंवा रेडिएशन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा काही
मला वाटतं की जसं पूर्वी Negative अन्न वस्त्र निवारा ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या, आता त्याच्यात 4था मोबाईल फोन ॲड करावा लागेल. आणि टेक्नॉलॉजीमध्ये आता एवढे बदल घडलेले आहेत की म्हणजे मोबाईल आपण अवॉइड नाही करू शकत आहे. बँकिंगपासून ते ट्रेनच्या बुकिंगपासून, फ्लाईटच्या बुकिंगपासून ते कारच्या बुकिंगपर्यंत सगळ्यांसाठी आपल्याला आज इवन ग्रोसरी भरायला पण आज ॲप लागतो. तर सगळ्यांसाठी ॲप म्हणजे मोबाईल फोन महत्त्वाचा बनलेला आहे. सो टेक्नॉलॉजी अपग्रेड होत असताना टेक्नॉलॉजीमध्ये ऑलरेडी या गोष्टींची केअर केलेली आहे. जेव्हा सुरुवातीच्या काळात मोबाईल जेव्हा आले त्यावेळेला रेडिएशन्स खूप जास्त प्रमाणामध्ये ते, आत्ता गव्हर्नमेंटनं त्याला काही निर्बंध घालून टेक्नॉलॉजीच्या अपग्रेडेशन्समुळे ते रेडिएशन्स आणि या गोष्टी आता राहिलेल्या नाही आहेत किंवा त्या खूप कमी प्रमाणामध्ये राहिलेल्या, ज्याचा की त्या म्हणाव्या तेवढ्या त्या हार्मफुल नाही आहेत. आणि म्हणाल वेळेचा तर नॉर्मली आज कोणीही आपला मोबाईलकडून जर स्क्रीन टाईम बघितला नॉर्मल माणसाने तरी तो 2.5-3-4 तासांचा आहे. सो इथे जेव्हा 90 मिनटं पर्पजफुली ह्या बाळासाठी जर म्हणून तुम्ही प्रेग्नन्सीच्या जर्नीसाठी जर वापरत असाल तर त्याचा कोणताही हार्म नाही आहे. यू कॅन यूज इट व्हेरी नाईसली आणि यू कॅन एन्जॉय युअर प्रेग्नन्सी. सो तुम्ही बोललेलात की तुम्हाला बाळ कसं हवं आहे किंवा त्यांनी काय करायला हवं, जसं तुम्ही क्रिकेटची जी एक उदाहरण सांगितलं. सो असं काही लोकांचं म्हणणं असू शकेल की बाळ येण्यापूर्वीच आपण त्यांनी काय व्हायला हवं, काय करिअर चूज करायला हवं हे सगळं डिसाईड करतो आहे का, म्हणजे ते येण्याआधीच आपण त्याला प्रेशराईज करतो आहे की तुला क्रिकेटच खेळायचं आहे किंवा तुला हे पर्टिक्युलर करिअर फॉलो करायचं आहे. खरं तर इथे बरेचदा पालकांच्या मनातली ही शंका आहे. पालकांना असं वाटतं की मग बाळ अजून यायचं आहे, मग आत्तापासूनच त्याच्यावरती आम्ही लादायचं का. तर इथे प्रश्न लादण्याचा नाहीच आहे. बाळासाठी पहिला गुरु जर कोण असेल तर ती आई आणि तो पिता आहे. बरेचदा लोकांचं असं मत असतं की बाळ येऊ दे, बाळ आल्यानंतर त्याला जे काही आवडतं आहे, तिला जे काही आवडतं आहे त्यानुसार आम्ही सपोर्ट करू. पण लोकांच्या हे लक्षात येत नाही, त्या जन्माला आल्यानंतर त्याची किंवा तिची जी आवड असणार आहे, त्याची किंवा तिचा जो इंटरेस्ट असणार आहे तो इंटरेस्टच मुळात ह्या 9 महिन्यांमध्ये क्रिएट होतो. 9 महिन्यांमध्ये आईचा जो इंटरेस्ट आहे त्याच प्रकारचा इंटरेस्ट डिलिव्हरीनंतर ते बाळ ग्रो होत असताना त्या बाळाचा इंटरेस्ट बनलेलं बघायला मिळतं. सो मला वाटतं की तो वेळ आपण इथे वाया घालवतो. आणि राहिला प्रश्न लादण्याचा, तर मी नेहमी सांगतो की ते आज जेव्हा बाळाला जन्माला आल्या तुम्ही काय देताय, बाळाला तुम्ही जात धर्म देताय, नाव देताय, हेही त्या बाळाला आवडतंय नाही आवडतंय माहिती नाही, तरीही तुम्ही तेही सुद्धा लादताय. सो तुम्ही लादताय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देत असणारं नाव, जात, धर्मसुद्धा देऊ नका. लेट हर चूज, लेट हिम डिसाईड आफ्टर द बर्थ. सो तेही लादतोयच ना आपण. सो जेव्हा बाळ गर्भामध्ये वाढतं, आईचा जो काही त्या 9 महिन्यातला इंटरेस्ट आहे त्या पद्धतीने त्या बाळाचाही इंटरेस्ट बाय बर्थ, त्या क्वालिटीज इंटरेस्ट बाळाचा निर्माण होत असतो. आणि तो निर्माण अनावधानानं झाला नाही पाहिजे, तर तो नियोजनानं केला गेला पाहिजे. जगातलं एकमेव नियोजनाचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला यायच्या आधीच ठरलेलं होतं की बाळ का जन्माला घालायचं आहे, जन्माला आल्यानंतर काय करायचं आहे, जन्माला काय यायचं आहे, हे आधीच नियोजन केलं गेलेलं होतं. आणि नियोजनाचं हे जगातलं एकमेव उदाहरण आहे. सो नियोजन जर या पद्धतीनं केलं तर मला वाटतं की खूप उत्कृष्ट असं काय अचीव करता येतं. याच्यामध्ये अजून एक उदाहरण मी देईन की जसं तुम्हाला तुमच्या घरातलं म्हणजे तुमचं ड्रीम घर बांधायचं असतं, सो तुम्ही काय करता त्यासाठी. तुमचं ड्रीम होम बांधायचं असेल तर अगदी जागेपासून, जागा मिळाली की त्याच्या फाउंडेशनपासून, त्याच्या प्लॅनपासून प्रत्येक वीट लावत असताना तुम्ही तिथे उभे असता. म्हणजे तुम्ही तुमच्या प्लॅनप्रमाणे ते बनतं आहे का हे चेक करत असता. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही बनवून घेता. असं होत नाही की मला ड्रीम होम हवं आहे आणि मग तुम्ही डायरेक्टली गेलात चावी घेऊन आणि तुमच्या स्वप्नातलं घर मिळालं. कधीच नाही होत. तुम्हाला ते निर्माण करताना थांबावं लागतं. घर बांधताना प्रत्येक वीट लावताना आपण तिथे लक्ष देतो, जागरूकपणे जसं हवं तसं बनवून घेतो. मग बाळसुद्धा बनतं आहे आज. मग ते बनत असताना, त्या घर बनत असताना जसा फोकस होता तसाच जर का इकडे फोकस ठेवला तर जे तुमचं स्वप्नातलं बाळ आहे, ज्या क्वालिटीज, गुण, कपॅसिटीज तुम्हाला हव्या आहेत त्या निर्माण व्हायला मदत होईल जर आई त्या पद्धतीनं त्या 9 महिन्यांमध्ये फोकस्ड असेल, पिता फोकस्ड असेल. तर मला वाटतं की इथे आपण लादत नाही आहे, ही क्लॅरिटी पहिल्यांदा सर्वांना आली पाहिजे की नंतरचा जो इंटरेस्ट तुम्ही शोधणार आहात ना तो या 9 महिन्यांमध्येच तयार होतो आहे. सो नंतर शोधत बसण्यापेक्षा आता तो निर्माण करा. बरोबर. कारण की मोस्टली पेरेंट्सचा हा चॅलेंज असतो की आम्ही अजून बाळाचे ना हॉबीजच एक्सप्लोअर करतोय, त्याला या क्लासमध्ये टाकतील, 6 महिन्यांनी दुसऱ्या क्लासमध्ये टाकतील, सो ते सुरू असतं. थोडक्यात काय, उगवल्यानंतर ते कशाचं झाड आहे हे शोधण्यापेक्षा पेरतानाच कशाचं पेरताय ना
कशाचं पेरायचं आहे हे नियोजन करून पेरा. Absolutely. माझा शेवटचा प्रश्न, गर्भसंस्कार ही फक्त एक ॲक्टिव्हिटी आहे की ती एक स्टेट ऑफ लिव्हिंग आहे? इट्स अ स्टेट ऑफ लिव्हिंग आणि तो पार्ट झाला पाहिजे. मी या संपूर्ण प्रोसेसकडे चळवळ म्हणून पाहतोय. मी टाटा मोटर्स सोडून आज म्हणजे पूर्णपणे माझ्या आयुष्यभरासाठी मी या प्रोसेसला समर्पित आहे असं मी म्हणेन. शेवटच्या श्वासापर्यंत मला या गर्भवती आईसाठी काम करायचं आहे. कारण माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या दिवशी ही घराघरातली आई बदलेल, कारण स्त्री ही ऑर्डिनरी नाही आहे. स्त्री ह्या विश्वाची निर्माती आहे. पित्याचा रोल खूप कमी आहे. पिता फक्त बीज देतो, पण दिलेल्या बीजाला त्या 9 महिन्यांमध्ये स्वभाव, स्वरूप, संस्कार, आकार देण्याचं काम ही आई करते. आणि आईनं जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला, जसं जिजाऊंनी शिवबांना शिकवण दिली की परस्त्री माते समान, सो मला वाटतं की अशा प्रकारचं चांगलं शिकवण, ती संस्कारांची शिदोरी आईनं गर्भात असतानाच बाळाला दिली तर हे विश्व सुंदर बनायला वेळ नाही लागणार आहे. त्याच्यामध्ये येणारं बाळ मुलगा असो मुलगी असो, पण त्या येणाऱ्या बाळाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान ही आई देते. आई डिझायनर आहे. जसं एखादी कार कंपनीमध्ये डिझाईन होते, तसं ते बाळ जन्माला यायच्याच आधीच ही आई त्या बाळाला डिझाईन करण्याचं काम करते, आपल्या कल्पनांमधून, आपल्या भावनांमधून, आपल्या कृतींमधून. आणि मग तिनं जर का येणारं ते प्रत्येक बाळ, प्रत्येक स्त्रीनं असं डिझाईन करून उत्कृष्टच बनवलं तर जग उत्कृष्ट बनायला वेळ नाही लागणार आहे. सो या विश्वाची निर्माती जर कोण असेल तर ती ही स्त्री आहे आणि तिच्यापर्यंत हा मेसेज पोचला पाहिजे. घराघरातली ही स्त्री ज्या दिवशी बनवेल, मी नेहमी सांगतो कि अगर देश को बेहतर बनाना तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. सो आई जोपर्यंत जिजाऊ बनत नाही तोपर्यंत शिवबा जन्म घेणार नाही आहेत. सो पहिल्यांदा आपल्याला जिजाऊ बनवली पाहिजे. निश्चितच पुढची जनरेशन घडवणं ही खरंच खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे आता वाटते, बाहेरची परिस्थिती बघितली की वाटतं की हो खूप गरजेचं आहे. आणि मला नेहमी ही गोष्ट वाटते की आपण प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करत असतो. घराचं प्लॅनिंग असेल, गाडीचं प्लॅनिंग असेल, प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करतो. पूर्वीसारखी 10-12 बाळा जन्माला घालत नाही, 1 किंवा 2च बाळ जन्माला घालतो. मग तुमच्या प्रेमाचं प्रतीक, तुमचा वंश म्हणून जर का आपण त्या बाळाकडे पाहतोय तर मग त्या ठिकाणी थोडासा वेळ द्यायला हरकत काय? कारण मी अनेक कपल्स पाहतो की नॉर्मली इथे कोणतंही प्लॅनिंग नसतं, कन्फ्युजन्समध्ये बाळाला जन्माला घालतो, बाळालाच वेळ द्यायला त्या आईला वेळ नसतो, ती कंटिन्युअसली बिझी आहे तिच्या वर्कलोडमध्ये. आणि या सगळ्यातनं जेव्हा बाळ निर्माण होतं आणि आलेलं बाळ जेव्हा समजा चुकून जर का काही गतिमंद असेल, काही प्रॉब्लेमॅटिक असेल, सफर कोण करतं हो? आईवडील तर सफर करतात नंतर. वेळ गेल्यानंतर जागवून फायदा नाही. तुम्ही तर सफर करालच, पण तुमच्यापेक्षाही जास्त आयुष्यभर सफर त्या बाळाला करावं लागतं. मग तुमच्या प्रेमाचं प्रतीक तुमचं बाळ आयुष्यभर सफर करावं असं तुम्हाला वाटतं का? आणि ते वाटत नसेल तर हा 9 महिन्यांचा वेळ इन्व्हेस्ट केलाच पाहिजे. आणि हा वेळ निसर्गानं त्या स्त्रीला दिलेला आहे, डिझायनर म्हणून त्या स्त्रीला दिलेला आहे. तर तिनं हा वेळ पहिल्यांदा कोणालाही न देता पहिला वेळ तो त्या बाळाला दिला पाहिजे. त्यामुळे जसं मी नेहमी वर्किंग महिलांना सांगत आलो की जर कामाच्या ठिकाणी स्ट्रेस असेल तर क्विट दॅट जॉब. आयदर टेक अर्ली मॅटर्निटी लिव्ह. नंतर घ्यायची गरज नाही, कारण जन्मानंतरचं भवितव्य हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्येच बनतं. तुमच्या डिझायनिंगवरती निर्भर आहे तुमचं प्रॉडक्ट किती उत्कृष्ट बनणार आहे. थँक्यू सो मच डॉक्टर विष्णू, तुम्ही इथे आलात आणि गर्भसंस्कार फक्त आईसाठी नाही बट एक बेटर वर्ल्डसाठी पण का महत्त्वाचे आहे ते पण तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. थँक्यू सो मच. थँक्स फॉर दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा विषय आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि हो, सासी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.